1 ते 10,000 इन्कम ते लखपती मजलिस कॅटेगरी ठेवल्या आपण. हा तर तिथून पुढे वर्ष पुढे वेस्टर्न महाराष्ट्र वेगळी वेगळा आहे. 1000 लोक आले असते 10,000 प्लस मध्ये मान्य करताय. सिलेक्टेड लोकांना बोलवलंय फक्त इथं. सिंपल पाठ सांगतो तुम्हाला. जसं हिरोचे होतात, क्रिकेटरचे होतात ना. एमएलएमचे हिरो आणि हिरोईन येणाऱ्या काळात तुम्ही लोक असतात रोल मॉडेल. पण काही लोकांना आम्ही हिरो आणि हिरोईन म्हणतो पण त्यांच्या तोंडात माशी पण ठेवतो. हा एमएलए मग 10-12 लाख 5-2 लाख रुपये कमवतो तरी पण येण्यासाठी समजल्या. एमएलएमचे 10,000 म्हणजे मार्केटचे 1 लाख आहे. एमएलएमचे 1 लाख मार्केटचे 10 लाख आहे. येस खालची माणसं म्हणजे पैसे कुठं भरायचे पेट्रोल टाकीमध्ये. ओके सांगते ती नो प्रॉब्लेम. पैसे भरत नाही मग तुम्ही जर म्हणलं तू काम कर पण मी येतो काय सांग कसे पैसे भरत नाही बघू. खालचे का बरं मग खालच्या लोकांनी त्यांनी ऍक्टर कुठे लोक द्यायचे जॉईन होणार. लहान पोरग म्हणलो मला चालतो येत नाही मम्मीला शिकवावं लागेल ना चालायचं. त्याचं बिचाराला किती कमवले तिने आता शिक. कमीत कमी इन्कम ज्याचं इन्कम 10,000 प्लस झाले 25,000 प्लस झाले 50,000 प्लस झाले ना त्याला कुठेतरी येतं थोडंसं कळायला लागतं. समज काय मला येणे 1% समजलंय. किती टक्का तुम्हाला किती समजलं असं. समुद्र लय मोठा समुद्र आहे. मी फक्त पाण्यात गोड बुडवले काय बुडवले त्याला पवायला जायचे आपल्याला आणि मी पवायला जाणार तरी जेव्हा तुम्ही सगळे करून मध्ये भरा तेव्हा मला सांगा. आता एक गोष्ट ती काय म्हणते लोक पैसे भरत काऊन नाही ना. अरे बाबा तेच बोलतो मी डिस्ट्रीब्युटर आहे ना. त्याचे लोक जॉईन होत नाही म्हणून तो आता येत नाही प्रोग्राम. आणि काय बोलतोय लोक पैसे भरत कसं काय करते त्याला कोणतरी साथ द्यायला पाहिजे की नाही पाहिजे. असं बोलल्यानंतर त्याला म्हणायचं 10 लोक भेटल्यानंतर कमीत कमी 3-4 लोक जॉईन होतात ते पण सिस्टम नाही. मला एकच वाटतं किती लोक नाही म्हणले तुला 3, 5, 10, 15 अशोक सराला 73 लोक नाही म्हणले तो 1000 भेटले होते. तुला किती नाही म्हणले बस काय सांगू ओके नेक्स्ट. ज्यावेळेस आपल्याकडून चुकी होते सुरुवातीला प्लॅन ऐकून जातो आणि आपण सगळं 2-3 मिनिटांच्या समोरच्याला सांगतो आणि तो मग जरा सगळं कळून जातो. येणार असतो तरी येत नाही आणि करणार असतो तरी करत नाही. त्यांना परत कसं ओके गुड क्वेश्चन. ज्यांना माहिती आहे तुम्ही एमएलएम करताय त्यांना कसं बोलवायचं. त्यांना बोलायचं बघ मी जे करते पैसे भरायचे लोक जोडायचे तुला माहिती पण तुला आज माहिती तर माझी इच्छा आहे तू एका प्रोग्रामला येऊन गेले तरी त्यांना नाही एकदा माझ्यासाठी प्रोग्राम अशा वेळी रिक्वेस्ट करायची माझ्यासाठी मग तू झाला पाहिजे तू हुशार आहेस बघ एकदा आणि जर नाही आवडलं तर मी पण करणार तू जॉईन नको तुझ्या मनीशिवाय तुला जॉईन करणार फोर्स पण नाही करणार. पण माझी इच्छा आहे आपल्या गरीबीला जोडण्यासाठी काही ना काही करावं असं नाही. इमोशनल होतो माणूस आणि मग काय करतो येतो अभ्यास आणि एवढं सांगून पण काही लोक निर्णय असतात नेक्स्ट ठीक आहे मला सांग हे डायरेक्ट तुला काय समज येत सांग मी जॉईन होतो तुझ्याकडे काय बोलायचं पेन पेपर द्यायचं काही नाही एवढं करतात ना डायरेक्ट टाकायचं पेन पेपर द्यायचं सांग मला काय प्लॅन आहे काही प्लॅन सांगता येत नाही मी तुम्हाला काही सांगता येत नसतं काहीच नसतं त्यांच्याकडे फक्त त्यांची इच्छा आहे जॉईन होण्याची पण त्यांना थोडी भीती आहे. जर लोक निगेटिव्ह आहेत प्रश्न विचारतात ना मीन्स त्यांना आणखी जाणण्याची इच्छा आहे. दे वांट टू नो मोर और इन्फॉर्मेशन चाहिए ताकि मैं डिसीजन ले सकूं. मुझे और बताओ ताकि
करतात ना ऑपोजिट देतात. ते म्हणतात मी बॉल टाकतोय, हिंमत असेल तर 6 मार नाही तर आउट. ते निगेटिव्ह लोकांनी प्रश्न विचारले असते कोणाला जॉईन करणार तुम्ही? क्वेश्चनचे आन्सर द्या, करोडपती होता. नाही दिले तर भिकारपती होता. तिथे काय लॉटरी नाही, म्हटले पैसे आता येतील. तर ते मी त्यांना म्हटलं, मग नंतर जाऊन परत रिक्वेस्ट केली आणि जे आपल्यात झालंय ना म्हणजे अचिव्हमेंट झाली, सत्कारचे फोटो म्हणजे परत ये नाही म्हटले मी, फक्त हे सांगत गेले असं झालंय तसं झालंय माझं. ते म्हटले नाही नातेवाईकांना नाही बोलवत त्याच्यात, बाहेरच्याच लोकांना. ते सांगतात की सेमिनारमध्ये तुम्ही नातेवाईकांपेक्षा स्ट्रेंजर लोकांना पकडा. म्हटलं माझा स्वतःचा सख्खा भाऊ आणि सख्खी मावस बहीण पहिल्यांदा जॉईन आहे, कशावरून नातेवाईकांना नाही जोडायचं. तर ते म्हणतात नाही मला आता भरपूर आहे, माझं पार्लर व्यवस्थित चाललंय आणि मला नको सांगू, मला नाही जायचं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम म्हणायचं. त्याला 3 महिने 6 महिने आपण 6 महिने पूर्ण वेळ लिहून टाकायचं, रिमाइंडर लावायचं. ओके, डील पण ठेवायची. लगेच तू पेशंट आलं नाही, तुम्ही डॉक्टर आहे, तुम्हाला लय पेशंट करते, तुम्ही म्हणता काय तुम्ही ऍडमिट तो आलं नाही तर सुरू नेक्स्ट वन तो आलं नाही परत काय करत. तुमची इन्कम महिन्याला 1 लाख झालं, त्याचं महिन्याला 30,000 आहे, त्यावेळेस ती म्हणत नाही खरं आता तुमची काही अचिव्हमेंट बघून येते. कंपनीचं नाव सांगा मग. कंपनीचं नाव आणि व्हॉट्सअपवरती तो ब्रँड आहे ना, पुढे आपण आहे ना, कंपनीचं नाव सांगितलं काय भेटणार. सरेश अशोक करून लय कंपनी आहेत मार्केटमध्ये, फॅमिली कंपनी. व्हॉट्सअपवर डिटेल पाठवून नाही ना, व्हॉट्सअपवर डिटेल पाठवून आपण काय लय मोठे शिक्षक आहेत का? शाळेत पुस्तक घेऊन बोलतो शिक्षक येऊ शकले. शिक्षक काय शाळेत पुस्तक नाही समजत, मला नाही समजणार. 1% मला नाही समजत, तुला काय काय काही लोक लई एक्सपर्ट आहेत. व्हॉट्सअपवर पाठवून तुम्ही पण पाठवतो, काय होणार नाही, टाइमपास होईल. काय होईल तर दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकलं बसलो तुमच्या ओळखीच्या गेलं कसं वेळ दिसवाय चुकून पण काय व्हॉट्सअप द्यायचे. व्हॉट्सअपला चॅटिंग मध्ये तुम्ही बिलकुल वेळ नाही करायचं. मला जे पण असत होते एखादा फोनवर बसून करायचं समज मॅम. त्याच्यामुळे हे बरोबर प्लॅन मी पाठवली मला. नेक्स्ट सर मी काय केला इन्व्हाइट इन्व्हिटेशन देत होतो, पण मी 2-3 वेळा दिलं, त्याच्या लक्षात आलं हा नक्की MLMच करतोय. तुम्हाला लक्ष देतंय का? त्याचं बेनिफिट होईल वाटतंय का तुम्हाला? गरजेचं आहे का? पुढे येऊ डॉक गरजेचं आहे डॉक. त्याचं बेनिफिट व्हायला पाहिजे बरं का. हे नॉलेज घेतलं आणि वापरलं नाही तरी पण हे विसरून झालं असतं. त्याच्यामुळे तुम्ही रोज नवीन नवीन मार्केटमध्ये उतरले पाहिजे तरच होणार नाही. हा यशर बोलतो. त्यांना कळलं की मी MLM करतोय, तर तो म्हणला मला तिथे नेण्यापेक्षा मला इथंच समजून सांग. तर मी जॉईन व्हायच्या आधी त्याला हा ऑलरेडी प्लॅन कळलेला होता. तर मग तो म्हणला सनेजचं प्रोडक्ट महाग आहे, त्याच्या पेअरला जसे आपल्याला 1000 रुपये मिळते ना, तसं मी जिथं काम करते तिथं एक 1 साईडलाच तुम्हाला जेवढे भेटते तिथं मला भेटते. मग तू हे कर ना, मग तुझं तेवढे कशाला जातो. तिथं 6000 रुपयाची एक आयडी भेटते, तिथं मी 2000 रुपयाचा आयडी, तिथं 3 आयडी होती ना, आणि त्याच्यावर तुला चांगलं प्रॉफिट होईल. मग 2000 कार येईल का? 2000 घरी येईल का? किती दिवस टिकणार कंपनी? किती दिवस पाळणार? जर प्रोडक्ट 100 ला भेटते आणि इथं आपण 70 ला, तर दुकान चालेल का? नाही चालणार. हे बसलं पाहिजे ना सगळं. ऑलरेडी 10,000 रुपये भेटतात खरे, पण आज आपली कंपनी नवीन मुवमेंटला आहे म्हणून आपल्याला एवढी पैसे वाटवायची. आपण डायरेक्ट मार्केटिंगमध्ये काम करतो, त्याच्यामुळे पैशाचं बाहेरचं नाही किंवा तुझी तर गरजेचा प्रश्न नाहीचे. पण मला एक सांग, तुझ्या गरजेचे पण प्रॅक्टिकल. मग अशा वेळेस कुठे करतोय ना, त्यासाठी गोष्ट नका करू, त्याला करू द्या आणि त्याला म्हणायचं आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू. त्याचा बरोबर होता आता त्याचं ठिकाण रुपये त्याला करू दे. मी आयडी लॉग इन करताना त्यांना बॉन्डवर लिहून देतो की तुम्ही जे पैसे भरले की ते म्हणजे सुटेबल म्हणजे आपण लिगलायझेशन एकदम बॉन्डमध्ये लिहून देतो. एक आयडी जरी काढलं तरी बॉन्डवर लिहून देतो. 100 रुपयाचा बॉन्ड असतो ना, ते लिहून देतो. आमचे सरांना एकदा भेटवलं, ते म्हणते तुम्ही काढायचं 24 आयडी तुम्हाला मी देतो लगेच बॉन्डवर लिहून देतो. तो म्हणला मी एक आयडी जरी काढली तर बॉन्डवर लिहून देतो. आता मला सांगा, जेव्हा असं लोक बॉन्डवर लिहून देतात, मग तुम्हाला पैसे घालायचे असेल देऊन टाकायचं. तुमच्याकडे मी असं हे म्हणत असतो हे पैसे ते बॉन्ड आणि बॉन्डवर किती द्यायचे? 10 पैसे लिहून घे. जर लोक म्हणत असेल पैसे टाकून पैसे भेटलं रिटर्न, तर 100% ते लॉस होणार का नाही होणार? 10 लाख बँकेत टाकले ना, तर 10% वर्षाला किती रुपये भेटतात? 1 लाख. मार्केटच्या कंपन्या काय म्हणतात, तुम्ही मला 6000 द्या, मी तुम्हाला 2000 बाहेर देणार, महिन्याला पण इन्कम देणार. कुठून देणार? शक्य नाही. त्याच्यामुळं अशा वेळेस जर काही लोक बोलत असतील, तो त्यांचा ऍटिट्यूड झाला, तो विश्वास झाला. त्या कंपनीला सुरू किती होतो आले, ऍक्च्युअल किती आहे,
होतो ते फक्त छोट्या मोठ्या कंपन्या असतात. आपली कंपनी आज ब्रँड लेवलला गेली, 3.5 वर्ष झाले, सगळे सेमिनार सगळा मावळे. बाहेर छोट्या मोठ्या कंपन्या फक्त हॉटेल टू हॉटेल टेबलवर ब्रँड लावून द्यायची. समजले? असे लोक भेटत असेल ना त्यांना कंपनीबद्दल विचारायचं, प्रोफाईल सांग, ऍक्च्युअल सांग, किती राज्यात आहे, कुठं कुठं सेमिनार होतात, इन्कम दाखव, टीडीएल दाखव, आयटीआर फाईल दाखव, लीगल दाखव, याच्याबद्दल विचार केला. ओके नेक्स्ट. आधी म्हणले की तुमच्या प्रोडक्टची गॅरंटी काय, तुम्ही प्रोडक्ट हे प्रोजेक्ट मधलं प्रश्न आहे, उत्तर प्रोजेक्ट म्हणतात. हा. ऍक्च्युली माझा एक फ्रेंड आहे आणि तो मागच्या 4 ते 5 वर्षापासून तो नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहे. पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये ज्या स्पीडने आज या सनेशमध्ये बघितलंय की लवकर ग्रोथ होते आणि इन्कम मिळवली जाते, तशी त्याची इन्कम नाही झाली. तर आता माझी अशी इच्छा आहे की त्याला मी इन्व्हिटेशन द्यावं आणि या मार्केटच्या हा त्यांना बोलायचं, बघ दादा किंवा दोस्त काय तुम्ही दादा बोलतात, काय बोलतात? त्यांनी मला पूर्ण प्लॅन दाखवला. तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत का ते? नाही, माझ्या इच्छा इन्कम किती आहे त्यांचं चालू? आता सध्या 10 लाख पर्यंत गेले. 5-7 वर्षात चालू आहे त्यांचं काम. त्यांना म्हणायचं मला तुम्हाला भेटायची किंवा मला तुम्हाला भेटायची सर. आणि तिथं मस्त पैकी देवीदास सर त्यांना भेट घाला, भेट घालून चर्चा करा आणि मग सर प्लॅन इन्कम वगैरे दाखवतील आमच्या लोकांचे मग तो ठरवेल. ते ऐकण्यासाठी की आम्हाला असं काय बोलावं लागेल जे की तुम्हाला भेटायला येते. मग अशा वेळेस ते जेव्हा भेटण्यासाठी बोलावं लागेल, सर मी तुमच्याकडे बघून आहे, कसे बघते भारी कसे, मला पण तुमचं बोलायचे, माझ्याकडे पण एक प्रोजेक्ट आहे, तुमचा पण प्रोजेक्ट ऐकून घेतलं, माझा पण प्रोजेक्ट तुम्हाला सांगते आणि मी तुम्हाला नाश्ता पण खाऊ घालते. कधी भेटताय? फर्स्ट केस, सेकंड केस आहे, लगेच सांगते. एक मॅडम आहे, LIC मध्ये काम करतात, LIC चे एजंट वगैरे बनवतात. घरी पार्लर आहे, साड्यांचा पण बिझनेस आहे. ऍक्च्युली त्यांना म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर गरज नाही, पण आज मला त्यांची गरज आहे कारण त्यांच्याकडे भरपूर लोक आहेत. तर मला आधी काय त्यांना ओके, त्यांना वय किती त्यांचं? वय त्यांचं 30. म्हणायचं ताई म्हणा त्यांना डायरेक्ट, काय म्हणता तुम्ही? ताई ताई म्हणायचं मला तुमच्या नॉलेजची गरज आहे, तुमच्या मला सजेशनची गरज आहे. मी एक प्रोजेक्ट हातात गेलाय, तो प्रोजेक्ट तुम्हाला एकच पाहायला यायचा, तो प्लॅन दाखवायचा आणि मॅडमला सरळ करायचं. छोटीशी चुकी झाली, आम्ही त्यांना दाखवायला गेलो पण आम्ही घाबरलो. ते म्हणे प्रोजेक्ट काय, मला समस्या समाजसेवा मग सोशल वर्किंग आहे, काय नाही मॅडम. अरे घाबरायचं नसतं, आपल्या प्रोफेशन बद्दल त्यांना माहिती आहे का? मला पहिले किती वाटायची त्यांच्या घरचा आपल्या घराबद्दल मेसेज करणे. डॉक्टरला वकिलाबद्दल माहिती, वकीलला सीए बद्दल माहिती, सीए ला आर्किटेक्ट बद्दल माहिती, आर्किटेक्टला मेकॅनिक बद्दल माहिती. आणि आपल्या धंद्याचं सीए मेकॅनिक बॉस पण नाही, कोणी पण आयटम असू द्या, त्याने त्याच्या प्रोफेशन बद्दल जर आपल्याला बाहेरचा काही प्रश्न विचारला, काही लोकांनी नॉलेज असतं त्यांच्याकडे, कोणतं पण काही विचारतात, मग आपण आपल्या प्रोजेक्ट बद्दल विचारायचं. फायनल म्हणजे काय सर, बेसिक म्हणजे काय सर, 9 स्टेप म्हणजे काय सर, सॅट मॅप फॉर्म्युला म्हणजे काय सर, नाही ना माहिती सर, असं तुमचं ते मला माहिती नाही आणि ते माहिती करून मी काय करू? आपल्या बिझनेसबद्दल प्रश्न विचारायचे, त्याच्या उत्तर काय करता येणार? काही बरेच लोक असे भेटतात ना तुम्हाला, असं लय अनवस प्रश्न विचारणारे, त्यांना माहिती सॉरी सर त्याचे उत्तर मला माहिती, आता माझे काही प्रश्न आहेत त्याचे पण उत्तर तुम्ही द्या. समजलं? म्हणजे ह्या लोकांना हे टॅकल करावं लागेल. तरी पण तुम्ही त्यांना जाऊन भेटा, फ्रँकली प्लॅन सांगा, एकच व्हिडिओ किंवा लईच हे प्लॅन सांगितलं ना केलं जॉईन होतो. त्यांना तुम्ही रिक्वेस्ट नाही करायची, कोणाला पैसा नकोय, कोणाला इन्कम नकोय, ती LIC करते, त्या साड्या विकत्या, त्याचा अर्थ कशाची गरज आहे आणि एवढं करून पैसे किती येतात? मग आपल्या आठवड्याचं इन्कम दाखवा ना, 30,000 35,000 1 कोटी. बाई म्हणतात काय तुम्हाला त्यांची गरज आहे, मग तुम्ही दाखवलं मला गरज आहे, कोणाला आवडत? ओके, कधी कुणाला तुमचे वीक पॉईंट नका दिसून देऊ. लोक तुमचं करिअर करणार नाही, प्रत्येक जण आधार शोधतोय. काय शोधतोय? भिकारी जागा आहे का, देणारी जागा आहे का? भिकारी जागा आहे, जॉब बोले भिकारी, भिकारी नाही म्हणत, जॉब बोले भीक मागणार जागा आहे. 80% लोक जॉब मागतायत, देणारे कमी आहेत. हम लोग काय घाबरायचं? रस्त्यावर कोण म्हणत जास्त कुत्रे का मांजर का?
असतं आणि तुम्ही लई विचारपूर्वक काय समजायचं जॉईन होणार नाही प्रश्न खेळत खेळत यायचं किती लोकांना असं जाणवलंय जे जॉईंटच होणार हा विश्वास होता ते जॉईन नाही झाले आणि वाटत पण नव्हतं हे जॉईन होईल ते जॉईन झाले म्हणजे आपली सोच गरिबीची आहे हे तर कळलं आपली थिंकिंग उलटी आहे सक्सेस साठी उलटी थिंकिंग लागते आपल्या थिंकिंगनी सक्सेस विचार करून जमत तुम्हाला वाटतं ना असं असं व्हायला पाहिजे ही तुमची गरिबीची सोच आहे तसं झालं तर तुम्ही गरीब असता त्या सोचच्या अपोजिट अननोन थॉट मॅन्युफॅक्चर करावं लागते इफ यू वॉन्ट टू अल्टर सक्सेस यू हॅव टू क्रिएट अननोन थॉट मॅन्युफॅक्चर करावं लागतील तुम्हाला आणि आतापर्यंत जे विचार नाही केले ते विचार येण्यासाठी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन नाही घेतली ती इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यावी लेडीजचा काय प्रॉब्लेम लागला म्हणजे मिस्टरांना सांगायचं नाही मी जॉईन होतो मिस्टरांना सांगायचं नाही पण मला जॉईन व्हायचं पैसे पण दिले नाही तिला काम करण्याची इच्छा होती मिस्टरला सांगूच नको मग काम पण करत नाही संध्याकाळी मुलं किती येतात दोन मुली आहेत संध्याकाळी मुलं बिलं झोपली का बसायचं मिस्टरचं काम हा मिस्टर संध्याकाळी आपल्याला मिस्टर काय करतोस आणि बोला नाही आपल्याला जमेत झालंय ते म्हणतात तुम्ही किती कष्ट करताय किती त्रास आहे तरी कर्ज फिटायला आपल्याला घर घ्यायचं गाडी काय झालेलं आहे आता कंपनी होती ना त्याच्यात काम केलेलं आहे मिस्टरांनी मग ती म्हणजे बंद तर नाही पडली पण ती पडलीच समजा चांगलीच कंपनी ती मग ती म्हणजे माझ्या मिस्टरांनी दिलेलं आहे मग मी म्हटलं असं थोडे म्हणलं बंद पडले नाही आपण कंपनीचं नाव खराब करतो म्हटलं कोणतीच कंपनी बंद पडत नाही म्हटलं आपण कामं करत नाही म्हटलं मग ती म्हणते मला नको पण मी तिला म्हणजे निगेटिव्ह होती पॉईंट टू केलं म्हणलं तुझे काय बापाचं जातं मग पडली तर पडली म्हणलं माझ्या बापाचे तुझ्या बापाचे मी 2 वर्ष 3 वर्ष कमाई करून दे म्हटलं तसं नाही तुम्ही जर असं बोलला 2-3 वर्ष आपण पण कमवून घेऊ आपण पण त्याच्याकडे मग ते काय म्हणले ऐका ना मला आपण कमवायचं आता खालच्या लोकांचं काय म्हणजे त्यांना म्हणायचं बघ आपण एका वर्षात 5 लाख कमवू कोणाला 10,000 कोणाला 5,000 कोणाला 50,000 कोणाला 25,000 भेटतील ना हे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर हळूहळू भेटतील जसं 15 वर्ष शिकल्यानंतर जॉब भेटतो ना अजून पुढे शिकवलं किती वया काय केल्या किती ट्रेनिंग घेतल्या किती मिटिंग घेतल्या त्याच्या ट्रेनिंग हळूहळू हे सगळे प्रश्न डिलीट होतील जेव्हा हे सगळे प्रश्न संपतील ना तेव्हा तू करोडपती झाले असशील. हो आम्ही तिला म्हणणार नव्हते सर पण लेट डोकं खातील बाजार राग येणार आता त्या कृष्णाला उत्तर अजून नव्हतं मला लढायचंच नाही ती काही पण म्हणते मला लढायचं नाही तिला तुला समजावं लागेल आणि समजून घ्या तुम्ही आता समोरचं ऐकलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याला तू बघून बोलायचे ना तुला बोलू द्या त्यांची बॅटिंगची वेळ आहे ती बॅटिंग करून द्या कधीच काय करू मला घेऊन देऊ पैसे पण देते पण बंद पडेल म्हणून म्हटलं जरा बाबा आता मला एक क्लिअर करा म्हणून 2-3 प्रश्न घेणार आपण सर फास्ट लय वेळ लावायला क्वेश्चन सांगायला सेमिनारला बसलो होतो त्याने अशी बॅट वाजवली माझी सगळ्यांना सांगितलं फोनच नको आणि मी किती मित्र तुम्हाला माझं एक पण मित्र एक पण नातेवाईक जॉईन नाही आला तरी अशी सर येते मित्र असतात एवढे मित्र एवढे मित्र असतात टाकला होता माझ्या ग्रुप मध्ये टाकलं का व्हॉट्सअप ग्रुप मध्ये काय वेळ झालं त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं ना तू त्यांना भेटून स्पेशली एकेकाला सांग चला मी किती भारी कंपनी किती भारी तो मला फोन करतो अरे 15,000 जागा फोन करून विचारतो मार्केटिंग त्यांना म्हणायचं देतो चल प्लॅन बघायला सिंपल आहे त्याला अवघड नाही ह्या गोष्टी चुका का करून राहिले माहितीये जे लोक जॉईनिंग करतात ना ते लोक त्यांचे सगळं शिकवत नाही याला बेसिक करत नाही
ते डाऊनलाईन विचारत पण नाही कसं इम्प्रेशन द्यायचं. चालले वर्ष आमचे काय आहेत ना फक्त आल्यासारखे फिरवायला जॉईनिंग करणं सोडून द्यायचं. बाबाची नोकरी झाली आमची. ओके बस. गव्हर्नमेंट हा मोबाईल किती वेळा घेतो माणूस? किती दिवस वापरतोय मोबाईल? 1-2 वर्ष, 6 महिने. नवीन नवीन मोबाईलच्या कंपनी राहिल्या, सिम कार्ड नवीन येऊन राहिले, टीव्ही नवीन येऊन राहिल्या, गाड्या नवीन येऊन राहिल्या. काय बाबा कशामुळे येतात गाड्या? तू एवढा मोठा विचार नको करू ना. तुला गरिबीतून निघण्यासाठी प्लॅन आहे ना. सगळेच लोक करून राहिले. मग आपण जगत नाही का? आपण त्या भीतीने मारायला पाहिजे आता. आता एवढ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जॉब आहे तेच काम आहे सगळीकडे. मग सगळ्या करून कॉलेजमध्ये सारखं शिकवतात. तर मग आपण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन का करतो? एवढे लोक आणायचे कोण बाबा? सगळ्याच जॉबला जॉईन नाही करायचं. प्रोडक्ट विकत घ्यायचं, प्रोडक्ट विकायचं. दुकानदार मॉल ऑनलाईन काय करतात? काय करतात? प्रोडक्ट विकतात. आणि तुम्ही म्हणजे लोक कोण आणायचे? सेकंदाला लोक जन्माला येतात. माहिती तुम्हाला? जन्ममृत्यूचे लोक सारखे माहिती आहे? सेकंदाला जन्माला येतात. किती लोक लागतात प्रोडक्ट व्हायला? 10,000 बीवी लागतात. 7,000 झाली तर किती लागतील? किती लागतील? 7,000 लेपला 7,000 जर झाले तर 1,000 लोकांना 7,000 बीवी झाले. मान्य करता नाही मान्य करत. 3-4 हजार लोकांना पण करोड देऊ शकतो. म्हणजे आणि त्या आयडीवर आता येणारा जो प्लॅन आहे, एकाच आयडीवर तुम्ही किती पण माल परचेस केला तरी तुम्हाला इन्कम भेटणार. आयडी नवीन नाही आला, माल घेऊन विकला तरी पण तुम्हाला पैसे भेटणार. जर दुकान एकच असतं, माल घेतो विकतो, माल घेतो विकतो, माल घेतो. आपला बिझनेस पण लोक जोडण्याचा नाहीये. आपला बिझनेस प्रोडक्ट सेल्स आहे. आपण दुकानदार आहेत, आपण डीलर आहे. समजल्या? इकडचं काढून टाका. जोडी आणि हे जे क्वेश्चन येतात ना, या क्वेश्चन साठी आपलं नॉलेज वाढावं का? नो प्रॉब्लेम. त्याला म्हणायचं बघ अशा कंपन्या भरपूर असतात, मोबाईल भरपूर आहेत, गाड्या भरपूर आहेत, जॉब भरपूर आहेत, लोकसंख्या भरपूर आहे म्हणून अशा कंपन्या. समजल्या? कधी कधी बघितलं तुम्ही मॉलमध्ये, एकाच मॉलमध्ये कपड्याचे 10 दुकान असतात, एकाच मॉलमध्ये 3 मेडिकल शेजारी असतात. ज्याला जाईल ना त्याला म्हणायचं कंपन्या भरपूर असतात. ह्याच कंपनी सोबत आपण आपले स्वप्न पूर्ण केले पाहिजे. लई कंपनी लई लोक आणावं लागते म्हणून तू पीएचडी करून तू गरिबीत मारायचं का? आपण कुठे तरी पैसे कमवले पाहिजे की नाही कमवले पाहिजे? ओके नेक्स्ट. बरोबर. काय अडचण नाही. कसं काय वाटलं तुला? असं कोणाची बघितली तू? पिवळी गाडी, पिवळ्या पट्टीची गाडी कोणाची बघितली? पण ती मर्सिडीज त्यांची जर असत तर तुम्ही काय करता? गॅरंटेड. सातारी घे ना, आईची शपथ तू देवाचा लगेच मॅडम प्लीज मला तुमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन 500चा फोटो पाठवा. आहे ना गाड्या आपल्या शेतकरी काय घाबरायचं याला? काय घाबरायचं? 6 गाडी घेतात ना, 7,000 भेटतील ना मॅडमने तेवढेच टाकले. आहे ना आपल्याकडे. आम्हाला पण मागितलेलं आहे. पण तुझ्या सर्टिफिकेट मागितलं होतं, मला व्यारणाच मागितलं होतं. ती व्यारणा भाडे सर म्हणले पाठवा. आरशी पाठवलं. नंतर म्हणतो नाही सगळं सत्य आहे. मग आपण घाबरायचं काय? काही म्हणतो सर्टिफिकेट दाखवा. आहे का सर्टिफिकेट? वेबसाईटला पण आहे. तुमच्याकडे नॉलेज नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. मेडिकल मध्ये सगळे प्रोडक्ट आहेत, मस्त तुमचा आता पोट दुखायला लागला कोणती गोळी खाऊ? काहीच करत नाही. युट्यूब वर 3,000 तासचा डेटा आहे, पण ते नाही बघत. आमचं पिक्चर बघतो माझ्या नवऱ्याची बायको जे बघायचं ते नाही बघत, दुसरंच बोलत मात्र. काय करणार? घरी येऊन शिकवणार तुला. आणि ह्या अशा एवढ्या ट्रेनिंग मग किती सब्जेक्ट क्लिअर होणार आहे? रोज ऐकायला पाहिजे 1-1 तास. एवढ्याच लोकांनी बोलायला उत्तर घेतले का? तुम्ही मुख्य बाकीची पार्टिसिपेट करायची इच्छा नाही तुमची?
क्वचित होतात. आपल्या संगमनेरमध्ये जेव्हा 10 डायमंड बनतील ना तेव्हा नक्कीच मला भेट. गाडीची किती झाल्या हो म्हणायची ऐश्वर्या किती झाल्या आम्ही तर किती झालं नाही ना म्हणा काही कमून बोललं ते गोड नॉलेज डायमंड असं बोलायचं काय कुठले पण डायलॉग मारते त्या रिलेटेड तुमच्याकडे मार्केटचं पण नॉलेज पाहिजे. आणि ते आपल्या संगमनेरमध्ये पाहिजे, बाहेरचे नाही म्हणे. साहेब म्हणायचं साहेब मला असं वाटतं तुम्ही एक प्रोग्राम नाही तो वाईट नका वाटत माझ्या भावासाहेब आपले लिगल डॉक्युमेंट वगैरे दाखवले ना हा. त्याच्यावर म्हणले की शिक्का बाहेर वरून मारलेला बरं मग त्यांना कसं पाहिजे कंपनीच्या इंटरव्ह्यूला जातात त्यांना मला हजारो लोक काम करतात लाखो लोक काम करतात प्रत्येकाला ओरिजिनल देणार हे कसं सर्व ओरिजिनल ती सोपे ते काही पण म्हणतील धंदा कोणाचा आहे विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला ठेवलंय म्हणून तर सहा भेटणार असतात आपण विश्वास द्यायचा असतो ना तर ते सगळं दाखवून मग विश्वास ठेवला आणि मग मी पैसे ठेवणार का नाही 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 लोकांना विश्वास नाही आणि तो विश्वास जो देणार ना तो मला होणार तू हे घड्याळ घेतलं त्याचा बनवणारा माणसं शिक्षण होतं त्याचं सर्टिफिकेट बघितलं का पेन घेतो ना पेन कोणी बनवला इंजिनियर होता का स्फोट झाला तर कॅन्सर बिन्सर झाला हाताला तर सर्टिफिकेट चेक कर समजलं शर्ट आहे ना शर्ट तिथं कापूस उभं आहे ना तिथं कधी कधी काँग्रेस पण असतो आपल्याला कांदळ बिदळ येते शर्ट घ्यायला त्याला विचार फोन करून सर्टिफिकेट टाकवा मला बर्बाद करायसाठी काही दुनियादारीचं प्रश्न आहे ऑलरेडी कोणीतरी मदत करायला आले सारा त्या माणसाची पण बॅग वाजवतोय आपण मदत करायला चालू करी त्याला जॉईनिंग केल्यावर ते पैसे देणार पैसे पण जाणार किराण्याला कंपनी प्रोडक्टला देते टॅक्स देते आणि मग तुमचा पे आउट निघलं तर तुमच्या आपण 400-500 पाठवतो आणि ते 500 ते जाण्याचं झालं आणि मग त्याची लायकी नाही तरी पण आपली इज्जत काय व्हायची विचार करायला पाहिजे का नाही तुम्ही काय करता 500 ह्युमॅनिटी टाकावी विकास मेंटॅलिटी खेळायला जॉईन करायला 1000 खर्च होत्या पण त्याला 1 लाख कमवून आपण 2 लाख कामामध्ये ऍड ठेवा मिस्टर राहिलो मॅडमला सांगा की मॅडम मिस्टर सोबत बसा त्यांना बोला आपलं लग्न किती झालं किती कष्ट करायचं आज मुलाचं शिक्षणाचा प्रॉब्लेम भाड्याचं घरी आपलं मला पण वाटतं आपली गाडी असावं तुम्ही एवढं कष्ट करताय एवढा त्रास घेताय एवढा संघर्ष घेताय कधी भेटणार आपला 50,000 1 लाख सांगा काहीतरी करा तुम्ही करतोय मी मदत करू काही माझी पण इच्छा आहे मी पण महिन्यात वर्षात तुम्हाला 1-2 लाखाची मदत केली कसं वाटेल द्या ना मला बिझनेस करता नाही ऐकलं नका करून देऊ पण इथून पुढे मला माहित लोकांना आलेच मासुरा टाकले ते आलंच नाही तर मी बघा रोज भांडण काय करू हा बघा मला पाहिजे सोनं पाहिजे आणि ते आता 500 नाही घालणार 3,000 पाहिजे मैत्रीण तिचं नवरा बघा कशी मला वाईट वाटतं मला वाटतं कधी कधी वाईट नका वाटून देऊ निर्णय चुकला काय बोला नवरा काय झोपायला पण असं वाटतं डायरेक्ट बोलणं आणि मॅडमला येन शत्रू बोलणं हे जरी बोलले तर शब्द माझे असते शब्द कुठले असते इन्व्हिटेशनला मी काय बोललो की जरी तो बोललो तो असेल तर शब्द कोणाचे पाहिजे पेट्रोल जरी तुमच्या गाडीत टाकत असतात तरी ते कोण येतं
रिलायन्स मधून, HP मधून आणि इंडियन ऑइल मधून. तसं शब्द जरी त्या लोण्याच्या तोंडातून निघत असतील तरी शब्द कोणाचे पाहिजे? इकडून करंट द्यायचं. तुम्ही करंटच नाहीये, डिचार्ज झालं, मोबाईल डिचार्ज झाला, काय चार्जिंग करणार हो? बॅटरी बनायचं का चार्जर? बॅटरी बनायचं चार्जर, बॅटरी बनायचं चार्जर, मला बनायचे चार्जर बनायचे. तुम्हाला चार्ज करायची गरज नाही लागली, तुम्ही म्हणले बॅटरी चार्ज, फोन केला का लोक चार्ज, म्हणजे चिपलं नाही चिपलं. बोलत असताना मड जरी चालला ना हॉटेलमध्ये, बोलता बोलता मड पण उठून म्हणलं पाहिजे सगळेच काय मला करायचे सांगायचे. आपण प्लॅन देतो ना, आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये बसायचो ना, एक सगळं बोलत असो ना, हे टेबल पण आमच्याकडे जास्त निवडून नाही. सर काय करता हो तुम्ही? साला निशाणा ते म्हणतात ना, काही ओ काय काय शायर ते म्हणतात तुम्ही लोकांच्या पैशांवर माझा मारता. नाही करायचं गॅरंटेड. हे लोक करोडपती राजकारणी लोक कोणते पैसे नाही मारत. मोठे लोकांचे संसार कॅन्सर विकून माझ्या मारतात. आमचं कोणी कॅन्सर झालाय का? काय मारतात? ठीक आहे, मी सोडून देतो. तुमची शब्द सांग काय करू? तुम्ही कोणाचे पैसे माझ्या मारता? तुम्ही प्रोडक्ट कोणतं बघता काय? ते कोणी विकत घेतले तर पाहिजे मला भेटतो असं बोलायचं डायरेक्ट. काय बोलायचं तरी काय वर मारायचे. जेव्हा आता माझ्या मारतो आहे आपल्यासाठी माझ्या मारतो आपण. म्हणजे एखादा कंपनीत काम करणारा माणूस वस्तू बनवतो, ती वस्तू कोणीतरी घेतली तरच पगार भेटतो. कंपनीमध्ये आयटम लोक आहेत ना, यांना ऑटोमॅटिकली बाहेर काम करतो. पण ते प्रोडक्ट विकलं तर कंपनी गाव होती. समझ में? कोई भी कंपनी हो, वो कंपनी में कोई ना कोई चीज बन रही है. अगर वो बिकना बंद हो गई, कोई लेने वाला बंद हो गया, तो उनको पगार कहाँ से मिलेगा? समझ में आया? गव्हर्नमेंट सर्वंट पण काय आपण जे वस्तू खरेदी करतो त्याचा जो टॅक्स येतोय त्या टॅक्सवर पगार घेतात. मग आपण वस्तू खरेदीच नाही केली, आपण इन्कमच नाही केलं, त्याच्या नावावर राहतील का जातील? सगळे लोक एकमेकांना कनेक्ट आहेत. कोणी काही पण बोललं तर प्रत्येकाने आलं पाहिजे. नेक्स्ट ठीक आहे. प्रोडक्ट आहे, हेल्थचे प्रोडक्ट आहेत, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत, काही कॉस्मेटिक प्रोडक्ट आहेत, जॉईंट वाले 1 लाख लागतात. आपलं रिलेशन किती नाही ना, म्हणून म्हणलं चल असं काही नाही बोल. आता काय करत येईल ना, प्रॉब्लेम काय होतो ना, ते तुमच्या डोक्यात बी पेरतं. तुम्ही पेरलं तर तुम्ही ते टाकलं तर तुम्ही टाकले. तो खेळणं आपल्याला खेळण्याची जमेल ना. मग काहीतरी खेळण्यासाठी आता नाही बघून शब्द निघतात का निघतात? कारण काय शब्द पॅशनेट हे ठेवून बसून असं कार्यक्रम सगळं ज्याला करणाही आहे, ज्याला मार्ग सगळे म्हणजे ऑटोमॅटिक नॉलेज निघतं. जो घाबरतो जे ऑप्शन ठेवलेत ना त्याच्या तोंडात तर मग होती तुम्ही ना हे जे बोलतोय हे उदाहरण आहे. कुठल्या पुस्तकात तुम्ही पुस्तक शोधायला लागलं पुस्तक भेटणार नाही का? असं हे वून क्रिएशन आहे. काय आहे? वून क्रिएशन. यस, कोणी बोलत करतात. काही नाही, त्यांना म्हणायचं करत राहा. ज्या वेळेस त्यांचं काही बंद होईल ना त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे जायचं. आता कोणीच मला घेतो कोणाचं वाईट करून आपल्याला चांगलं नाही करायचं. कुठल्याही कंपनी लेटर पडायचे का आपल्याला? कुणाच्या डोळ्यात पाणी आणून आपण पैसे कमवायचे त्या कंपनीला लिगल समजलं. स्टिक वाढली आपल्या बिझनेस. मी एवढं बोलतोय तर तुमच्या मी करते तुम्ही हा तू जॉईन झाला ना तर तुझं कर्ज नाही होईल, तुला गाडी येईल, तुला घर भेटल, तुला 1 कोटी भेटली तर मला 1 कोटी भेटली. हा फायदा आहे. सिंपल ना क्वेश्चन आहे सर. नेक्स्ट पहिला क्वेश्चन
बारकोड मला कुठल्या प्रोडक्टवरती बारकोड आहे? आमच्याकडे एवढा मोठा सेल आहे की बारकोड करायला काही वेळच नाही. आज तुम्ही जो मोबाईल घेतात किंवा काही छोटे मोठे कपडे बिपड्याचे प्रोडक्ट घेतात ते बारकोड असतात का? मग त्यांच्यासाठी सिस्टम आहे. त्याच्यासाठी काय आहे? हे ब्रँडिंग आहे. उदाहरणार्थ तुम्ही जे शर्ट घेतात त्या शर्टवर बारकोड असतो का? एमआरपी असतं. काय असतं? एमआरपी असतं. मग आपण जे रिटेलिंगचे प्रोडक्ट घेतो त्याच्यावर एमआरपी असतं का नसतं? मॅन्युफॅक्चर्ड बाय, आपण मार्केटेड बाय. काय आहे? आपण मार्केटिंग करतो, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करावं लागेल, त्याचं सगळं सिस्टम आहे गव्हर्नमेंट कडे. आपण फक्त विकणार आहे त्या पद्धतीने बोलू शकता. सर एक प्रोडक्ट की आता प्रत्येक जण इनबॉर्न मार्केटिंगचं लीडर नाही. प्रत्येक जण ते ना काही वर्षानंतर आणि काही महिन्यानंतर आली. ओके. प्रत्येक जणांना तुमच्यासारखी पंच नाही वाटत. राईट. तुम्ही होतीच. हा. तर याच्यासाठी म्हणजे असं काय आहे की म्हणजे ते करायला पाहिजे जे बुक्स आहे की म्हणजे असं काय याच्यासाठी फक्त एकच काम आहे, काम करत राहायचं, रिजेक्शन करायचं. तुम्हाला ऑटोमॅटिक नॉलेज यायला लागलं. असे पण माणसं असतात. त्यासाठी एकच पर्याय. जो नाही म्हणला ओके शिकायची, जो असं बोलला याला असं बोललो म्हणजे असं बोलला बरं का, कुठल्याला मी हे शिकत याला असं बोलला. आता मी समजलं पिठामध्ये एक टाइम टाकलं तर दुसऱ्याचा भाकर बनवून मी काय करणार? आता माझ्या कळलं लई झालं झालं तर तिसऱ्या वेळेस काय करणार? ओके. आता हे पीठ ओके झालं पण तव्यावर भाकर टाकल्याने लगेच धुवून निघायला लागला. आता काय करणार? गॅस कमी करा. तिसऱ्यांदा टाकलं आणि अचानक एवढा गॅस कमी केला की ती भाकर गरमच होते. काय करणार? करते ना ऑटोमॅटिक तुम्हाला लोक ओळखायला चालू होते. आता मी एवढे पंच मारतो, मॅडमचं राईट क्वेश्चन आहे, एवढं तुम्ही नाही बोलू शकत. याच्यासाठी तुम्हाला फेल्युअर सहन करावं, सहनशील व्हावं. कोंबडी एकवी दोन बसली तसं आपण पण दोन पाहिजे कोंबड्या वाईट ना जरुरी आहे. सर प्रोडक्ट संदर्भात हे म्हणतात प्रोडक्ट आम्हाला मार्केटमध्ये कुठं पाहता येत नाही आणि याचे जर साईड इफेक्ट झाले तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण असतो? बरं याचे साईड इफेक्ट सर फार त्यासाठी काही साईड इफेक्ट होतो का? कोणी सांगितलं? औषध नाही सर, हे ऑर्गॅनिक आयुर्वेदिक प्रोडक्ट नाही आहेत, हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. याचे साईड इफेक्ट होत नाही. भेटून जातो सध्या पैसे भेटून जातो. फॉर एक्झाम्पल जर झालं तर त्याला झालंच नसतं, गाडीचं ऍक्सिडेंट झालं माणूस मेलाच तर काय म्हणतात? होऊ शकतं ना, तुमची बॉडी साथ दिली होऊ शकतं काही, त्याच्यामुळे काही वाटलं तुम्हाला आजार आहे डॉक्टरची सांगितले घ्या त्याने घेऊच टाका. ओके. आपली कंपनी मॅन्युफॅक्चर करत नाही बरोबर, आपण त्यांचे ब्रोकर आहे. मॅन्युफॅक्चर कंपनी दुसरी करते. ब्रोकर नाही आपण, शेअर होल्डर आहे, मार्केट. अच्छा, मग आपण त्यांच्याकडून घेऊन आपण इकडे नाही का प्रोव्हाइड करतो बरोबर कस्टमरला. तर कंपनीला आपण काय आता कसं तर मी माझे स्वतःचे आरो आहेत माझ्याकडे, डॉल्फिनचे मी स्वतः आरो करतो. आपली कंपनी डॉल्फिनचा आरो देते, त्या कंपनीचं सनेशच नाव येत असेल ना आरोवर, ॲक्वाचं ना. ओके. हा. तर मी आपल्या नाही का सनेश कंपनीचं मी माझे आरो दिले तर आता हे मला किती बोलतो चालले, तू मॅन्युफॅक्चरचा प्रोडक्ट आहे. आता मी कंपनीचं मॅनेज एवढे आहे का सांग बरं. मला कळलं तुला प्रश्न. आणि तुझं जे प्रोडक्ट आहे तुला वाटतं सगळ्यांनी प्रमोट करायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे बिझनेसमॅन B2B म्हणजे आपण कुठे गेलो पाहिजे? बिझनेस त्या कंपनीच्या मॅनेजमेंटकडे जाऊन म्हटलं पाहिजे सर आमचे प्रोडक्ट आहे हे तुम्ही ॲडव्हर्टाइज करू शकतो का? मग ते विचारला सर्टिफिकेट कुठले, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय, टॅक्सेस काय, तुमचं ऑफिस काय. आता हे पण सांगावं लागेल. इथे वेळ जाईल सगळ्यांचा. नेक्स्ट. हा. लोकांची लोक नाही आले काही लोक नाही निगेटिव्ह वाटतात, पैसे मागायला मागतात, पैसे मागण्यात बरं मग तुम्हाला काय वाटतं तिथं तुमच्याकडे पण येते सिंपल आहे. त्याला म्हणायचं बघ एक गाडी आहे, एखादा गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्याचा पाय मोडला तर काय करतो? दुसरा माणूस गाडी चालवून सोडतो का? ठीक आहे ना. एखादा माणूस पैसे रिटर्न मागतो का? तर त्याला व्यवस्थित समजवलं नसेल किंवा त्याला रिजेक्शन आलं असेल, त्यावेळेस त्याचा आधार संपला असेल, त्याला वाटलं आता होणार नाही बाबा म्हणून तो निगेटिव्ह झाला असेल, पुढे पॉझिटिव्ह करू समजून सांगितलं पाहिजे. पण आपण ते चुका होतात आणि चुका होतात म्हणून सोडून देणं चांगलं की चुका न होऊन देण्यासाठी सुधारणं चांगलं? काय करतो मग? झाला त्याचा प्रश्न लिहिली. मी एकच सांगतो MLM मध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मार्केटमध्ये प्रश्नाचे उत्तर द्या. देण्यासाठी डोकं तर आपली गरिबी सुटत तर घाला येतील घर येतील पैसे बाकी काहीच पर्याय नाही. काहीच पर्याय नाही.
जेव्हा सर आले होते हा. तेव्हा मी ऑलरेडी रेड झोन मधला माणूस ओके आणि 2 कंपन्या ऑलरेडी डायरेक्टर लेवलला काम करतो. ओके माझा इन्कम वगैरे आहे त्या ठिकाणी, तो प्रॉब्लेम नाही. ओके माझ्याकडे ज्यावेळेस सर आले त्यावेळेस मी प्रोग्रामला या म्हणून मला म्हटले होते. प्रोग्रामला आल्यानंतर मी एकच वेळेस पाहिले, बाकीच्या सर्वांसाठी हे खूप महत्वाचं आहे बरं का. आणि 1 महिन्यामध्ये मी जवळजवळ 30 लोकांना कॉलिंग केले होते. फोन कॉलिंगवर कमीत कमी माझ्या डाऊनलाईनला 15 लोक जॉईन झाले आणि ते प्रत्येकी 3 ID. आणि एक अजूनही रेड झोन मधला माणूस होता की त्यांनी मला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. ती व्यक्ती 3 महिन्यानंतर माझ्यापर्यंत आता परत पोहोचली आहे आणि त्याच्या 3 ID ने मी परत त्याला बिझनेसला स्टार्ट केला. बघा आता सरांचा अनुभव सगळेच किती आहे तुमचं? माझं आता 50 पूर्ण. सरांचा अनुभव काय? अरे सर 2 कंपन्यात का सरांना क्लोज केलं, पण सरांना क्लोज करताना सरांचे क्वेश्चन मोठे मोठे असतील तर असतील. जेवढे मोठे क्वेश्चन तेवढा मोठा पैसा भेटतो. जेवढे छोटे क्वेश्चन चहाची टोपली, 2 व्हीलर, वडापावची गाडी, नॅनो, थोडं चांगलं हॉटेल, थोडीशी IT, थोडं 3 स्टार हॉटेल, वेरणा, 5 स्टार हॉटेल, मर्सिडीज. त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला स्वतःला तयार केलं. सिंपल गल्लीमध्ये क्रिकेट खेळायला शतक मारलं तर लोक काय म्हणतील, बाकी 100 मारले, पण इंडियाच्या स्टेडियम मध्ये मारलं तर तिथं लई मोठी परीक्षा आहे. ते रेमन होतं लाईफ लॉंग साठी, गेल्यानंतर पण शेत नावलं. समजलं? ज्या व्यक्तीने मला निगेटिव्ह केलंय त्याचा किस्सा असा आहे की तो सोसायटी चहापत्ती जी आहे त्याचा डिस्ट्रीब्युटर आहे ऑलरेडी. तो कंपनीला पैसे कमावून देतोय, पण या ठिकाणी त्याला एवढ्या सर्व गोष्टी मी समजून सांगितल्यानंतर सुद्धा तो म्हणला सर तुम्ही पण करू नका आणि मी पण करत नाही, मला काही जॉईन करायची गरज नाही. पण तीच व्यक्ती आज 3 महिन्यानंतर माझ्यापर्यंत रिटर्न आली आणि 3 IDची कॅश त्यांनी माझ्याकडे काढून. जेव्हा तुम्हाला तो बोलला की मला तुम्ही करू नका, त्यावेळेस तुम्ही त्याला रिप्लाय काय दिला? रिप्लाय म्हटलं मला या कंपनीमधनं काय मिळणार हे मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे. म्हटलं मी ऑलरेडी 2 ठिकाणी काम केलेलं आहे, त्याच्यात जे मिळालं नाही ते याच्यातनं 3 महिन्यापूर्वी तो आजारी नव्हता, 3 महिन्यानंतर तो आजारी झाला, तुम्ही औषध दिलं नाही. त्याचा फॉलोअप मी सोडला नाही ना सर शेवटपर्यंत. मग फॉलो कसा केली तुम्ही? काय झालंय? त्याला फोनला किंवा चहाला वगैरे मी इन्व्हाइट करायचो आणि तुम्ही टाकत राहिले, त्याच्या डोक्यात टाकत राहिले आणि नंतर या ठिकाणी तुला जर 3 जनरेशन पर्यंत फॅमिली सिक्युरिटी जर मिळणारी आहे या गोष्टीवर टॉक केला त्याला. त्याच्यानंतर ₹1,00,000 इन्कम झाल्यानंतर तुला 3 लाखाची इन्शुरन्स पॉलिसी वगैरे मिळणार. या सर्व गोष्टींवर मी निगेटिव्ह आहे यांना घाबरू नका. निगेटिव्हच्या नंतर आपण पार्ट काय पॉझिटिव्ह आहे का नाही? क्वेश्चनच्या अपोजिट ऍक्शन काय? दिवसानंतर काय? निगेटिव्ह माणूस आहे म्हणजे तुम्हाला 400 पॉझिटिव्ह करा, दुसरे बाजू पॉझिटिव्ह. पण तुम्ही निगेटिव्ह बाजूलाच घाबरून जाताय. कसा अर्थ? बोलत राहिलो कसं टॉक टाइम पाहिजे आपला. किती तास? 30 मिनिटं ते 5-6 तासाचा टॉक टाइम पाहिजे. किती मिनिटं? आणि 4-5 तासामध्ये सगळे डायलॉग त्याला सुटणे होणार. त्याच्यातले कुठले तरी 2-3 डायलॉग वर उतर होणार. पण आपल्याला कळत नाही एक घटनेला कुठला आवडते. समजल्या? सर आता 3 महिने बोलले झाला ना तर सर बोलून गेले, पण त्याला कुठला तरी एक पॉईंट क्लिक झाला म्हणून तुझ्या एकदा. पण किती महिने बोलावं लागलं? याला सतत फॉलो. MLM मध्ये फॉलो घेणारा माणूस मोठा होतो. फॉलो घेतला पाहिजे का नाही? काही गोष्टी फॉलो घेतो. काही नाही तुला काय एवढा इथं फॉलो केलं डायमंड पण समजल्या? तर हा मॅडम नको येऊ पाहिजे. पण चांगली, बायको पण चांगली, बहीण पण चांगली, मैत्री काय नंतर वाईट वाटून घेऊ. माझी मैत्रिणी म्हणून बोलते, चल नंतर तुला कॉल करेन. नंतर करायचं 1 महिन्यात टाइमपास. काय नाही का आता निघले जरा गाडी घेतली, स्कूटी, बीट, डीपी तुम्हाला ऑब्झर्व करत नाही. पुन्हा 2 महिन्यात जाऊन प्लॅन सांगायचा काय म्हणतेस बघ माझा एवढा चेक बघ एवढी इन्कम आहे. माझ्या टीम मध्ये येणारी बाई आहे ना 4,000 मी कमवत होती. तसं मागच्या 10,000 चेक केलं. ते क्लिनिकचे पैसेच नव्हते, कर्ज काढून जॉईन झाली. मला प्रॉब्लेम वाटतो ती लेडीज
आज 25,000 इन्कम भेटलं लय आनंद वाटतो. देव देवाऱ्यात नाही, देव माणसात. मला पण असं वाटतं तुझ्यामुळे पण लोकांचं कल्याण हो. आता मी गेलो तर पुढे जाणार नाही का आपण उड ना बाहेर एखादी पक्षी पिंजऱ्यात उडून ठेवलं तर काय करतो, पिंजऱ्यात फड पडतो. पण सोडलं तर मला वाटतं मी तुझा पिंजरा सोडायला आले उडून चला असं बोलायचं. म्हणजे जेणेकरून लोकांना काय होतं, जोश होतो. आणि कुणाला वाटत नाही बरं का घरात बसावं, त्यांना पण वाटलं आपली आयडेंटिटी जगावी. म्हाताऱ्या लोकांना, वय झाल्या लोकांना तरुणीचे गप्पा तरुण पुन्हा तरुणी पाळणार कोणाला पण तुम्ही इन्स्पायर करू शकले पाहिजे, ते स्वप्न जागे केले पाहिजे. आणि हे डायलॉग आहेत ना हळूहळू तयार होते. तुमची जिद्द पाहिजे, हाटी पाहिजे माणूस, समजला? हाट सरला तर होणार. ओके, आणखी सर हा